नमस्कार. आज आपण ANN न्यूज नेटवर्कमधल्या काही निवडक बातम्यांवर बोलणार आहोत. हो. हं. यात विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात आहे, एका ज्येष्ठ नेत्याच्या निधनाची बातमी आहे आणि भारताच्या जलनीतीबद्दल पण काहीतरी आहे. नक्कीच. या बातम्यांचा जरा सखोल आढावा घेऊया. हो, म्हणजे या बातम्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यातून आपल्याला राज्यकारभार, सामाजिक परिस्थिती आणि अगदी आंतरराष्ट्रीय संबंधांवर कसा प्रकाश पडतो हे बघता येईल. बरोबर. चला, सुरुवात करूया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने. तर मुंबईत अधिवेशन सुरू झालंय. हो. मुख्यमंत्री फडणवीसांनी नवीन मंत्र्यांचा परिचय वगैरे करून दिलाय. पण जी मोठी बातमी आहे ती म्हणजे तब्बल 57,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या. हो, 57,000 कोटी? एवढी मोठी रक्कम अधिवेशनाच्या एकदम सुरुवातीलाच. याचा काय अर्थ घ्यायचा? 57,000 कोटींच्या पुरवणी मागण्या म्हणजे असं की जे बजेट ठरलं होतं वर्षासाठी हो. त्यापेक्षा जास्त पैशांची गरज आता सरकारला वाटते आहे, म्हणजे चालू आर्थिक वर्षातच. अच्छा. हे अनेक कारणांनी होऊ शकतं. समजा काही अनपेक्षित खर्च आला असेल किंवा काही नवीन योजना असतील ज्या आधी बजेटमध्ये नव्हत्या. ओके. किंवा मग असं की चालू योजनांना जास्त पैसे लागत असतील. पण हो, एवढी मोठी मागणी अधिवेशनाच्या सुरुवातीला येणं हे सरकारच्या खर्चाचे प्राधान्यक्रम काय आहेत आणि राज्याची आर्थिक स्थिती काय आहे यावर थोडं विचार करायला लावतं नक्कीच. अच्छा, म्हणजे हे फक्त एक अतिरिक्त निधीची मागणी नाहीये, तर सरकारच्या बदलत्या प्रायोरिटीजचं पण एक लक्षण असू शकतं. हो, तसं म्हणायला हरकत नाही. बरं, आता पुढच्या बातमीकडे वळूया. ही थोडी दुःखद बातमी आहे. पुणे जिल्ह्याने आणि विशेषतः मावळ भागाने एक महत्त्वाचा नेता गमावलाय. हो. माजी आमदार आणि शिक्षण क्षेत्रातलं मोठं नाव कृष्णराव भेगडे यांचं निधन झालंय. वय वर्ष 89. हो, कृष्णराव भेगडे यांचं जाणं ही निश्चितच खूप मोठी हानी आहे. त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम आणि राजकीय कारकीर्द दोन्ही खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे बघा, अशी माणसं फक्त पद नाही भूषवत, तर ते एका अनुभवाचं, एका विचाराचं प्रतीक बनतात. खरंय. त्यांच्या जाण्याने जी पोकळी तयार होते ना, ती फक्त राजकीय किंवा सामाजिक नसते. ती एका पिढीच्या मार्गदर्शनाची पोकळी असते आणि ती सहजासहजी भरून निघत नाही. अगदी बरोबर. त्यांचं काम नक्कीच आठवणीत राहील. आता तिसऱ्या बातमीकडे येऊया. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे आणि जरा गुंतागुंतीची वाटतेय. हो, कोणती? सिंधू पाणी करारानंतर आता गंगा नदीच्या पाणी वाटपाचा करार पण चर्चेत आलाय. अच्छा, गंगा करार, बांगलादेश सोबतचा. हो. बातमी असं म्हणतेय की भारत बांगलादेश सोबतच्या ह्या 1996च्या करारावर फेरविचार करू शकतो आणि त्यात पाकिस्तान ट्रीटमेंट असं काहीतरी उल्लेख आहे. हे काय प्रकरण आहे नक्की? हे खरंच महत्वाचं आहे आणि याचे अनेक पैलू आहेत बघा. पहिलं म्हणजे हे भारताची परराष्ट्र नीती आणि जलनीती बदलतीये की काय याचे संकेत असू शकतात. ओके. कारण सिंधू करार पाकिस्तानशी आहे तर गंगा करार बांगलादेशशी. दोन्ही आपले शेजारी देश, पण संबंध वेगळे आहेत. बरोबर. अशा वेळेस जुन्या करारांचा फेरविचार करणं हे एक मोठं धोरणात्मक पाऊल ठरू शकतं. आणि हा पाकिस्तान ट्रीटमेंटचा उल्लेख, त्याचा नेमका अर्थ काय लावायचा? हेच तर कळीचं आहे. म्हणजे बातमीत हा शब्दप्रयोग वापरलाय, पण त्याचा अर्थ स्पष्ट केलेला नाहीये. आपल्याला माहितीये की सिंधू पाणी करारावरून भारतानं काही वेळा कठोर भूमिका घेतलीये किंवा निदान तशी चर्चा तरी झालीये. हो, झालीये. त्यामुळे पाकिस्तान ट्रीटमेंट या उल्लेखातून कदाचित असा संकेत देण्याचा प्रयत्न असेल की बांगलादेश सोबतच्या गंगा कराराबाबत पण भारत आता अधिक कठोर किंवा वेगळी भूमिका घेऊ शकतो. अच्छा. पण हे लक्षात घ्यायला हवं की आपण सध्या फक्त बातमीत आलेल्या या उल्लेखाबद्दल बोलतोय. त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे परिणाम काय होतील? हो, विशेषतः बांगलादेश सोबतच्या संबंधांवर. अगदी, ते पाहणं महत्वाचं ठरेल. म्हणजे ही फक्त पाणी वाटपाची गोष्ट नाहीये, तर यामागे मोठे राजकीय आणि धोरणात्मक संदर्भ असू शकतात. नक्कीच. तर आजच्या चर्चेत आपण विधिमंडळातल्या मोठ्या आर्थिक मागण्या पाहिल्या, एका अनुभवी नेत्याला आपण मुकलो आहोत हे पाहिलं आणि आंतरराष्ट्रीय जल करारांमध्ये काहीतरी मोठे बदल होण्याची शक्यता आहे यावर पण बोललो. अगदी बरोबर. या तिन्ही बातम्या वेगवेगळ्या वाटल्या तरी त्यांचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. राज्याच्या अर्थव्यवस्थेपासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. जर गंगा कराराबाबत खरोखरच पाकिस्तान ट्रीटमेंटसारखा दृष्टिकोन घेतला गेला तर त्याचा दक्षिण आशियातल्या पाणी वाटपावर, तिथल्या सहकार्यावर आणि एकूणच स्थिरतेवर काय परिणाम होईल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.